नमस्कार, मी वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवायचा आहे प्रसादाचा शिरा। हा प्रसादाचा शिरा आपण बनवायचा आहे तो केसरी रवा असतो त्याच्यापासून। तर हा प्रसादाचा शिरा जो आहे तो सत्यनारायणाच्या पूजेला कोकणामध्ये केला जातो, तर तो आज आपण करायचा आहे। इथे मी 1.25 वाटी केसरी रवा घेतलाय, तर त्याच्यासाठी मी अर्धा वाटी तूप घेतलेलं आहे। आता तूप तापल्यानंतर त्याच्यामध्ये एक केळं बारीक करून घालत आहे। केसरी रवा हा थोडासा जाड असतो, आपला नेहमीचा दुसरा जो रवा असतो त्याच्यापेक्षा हा रवा जाड असतो। आणि कोकणात सर्वत्र सत्यनारायणाच्या पूजेला हाच रवा वापरला जातो प्रसाद करण्यासाठी। थोडा वेळ केळं परतून घ्यायचं आहे। आणि त्याच्यामध्ये आता रवा घालायचा आहे। मंद गॅसवरती आता हा रवा परतून घ्यायचा आहे। आणि गॅसवर दुसऱ्या बाजूला पाणी तापवत ठेवायचं आहे। इथे 1.25 वाटी रवा घेतलाय, तर त्याच्यासाठी 4 वाटी म्हणजे ज्या वाटीने रवा घेतलेला होता त्याच वाटीने 4 वाट्या पाणी तापवत ठेवलेलं आहे। आणि याच्यामध्ये आता मी काजूचे तुकडे टाकलेले आहेत, बदामाचे तुकडे टाकलेले आहेत आणि ते पण रव्याबरोबरच भाजून घ्यायचे आहेत। ते पुन्हा सेपरेट भाजायला नाही लागत, किंवा आपण तळून घेतो वेगळे, तसं नाही करायला लागत, ह्याच्यामध्येच ते भाजून निघतात। रवा हा चांगला भाजावा लागतो, मग तो प्रसादाचा हा जो शिरा आहे त्याचा प्रत्येक कण आहे तो फुलला जातो। मध्यम गॅसवरती म्हणजे मंद गॅसवरतीच हे आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे। आता रवा भाजून झालेला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं आधी पाणी टाकायचं, कारण एकदम पाणी टाकायला गेलं तर हातावर त्याची वाफ येते, म्हणून सुरुवातीला आधी थोडंसं पाणी घालायचं आणि ती वाफ जाऊ द्यायची आहे आणि नंतर मग उरलेलं पाणी त्याच्यामध्ये घालायचं आहे, म्हणजे हातावरती वाफ येत नाही। आता झाकण ठेवून थोडा वेळ आपल्याला शिजू द्यायचा आहे तो रवा। मध्येच पुन्हा एकदा झाकण काढून बघायचं आहे पाणी किती आटलंय किंवा काय, आणि पुन्हा संपूर्ण अगदी सगळं मिक्स करायचं आहे आणि पुन्हा झाकण ठेवून पुन्हा थोडा वेळ शिजू द्यायचं आहे। आता इथे 1.25 वाटीला मी 4 वाटी पाणी घातलेलं आहे आणि हा जाड रवा असल्यामुळे इथे याला पाणी जास्त लागतं। आणि 1 वाटी मी इथे साखर घेतलेली आहे, पण तुम्हाला जर जास्त गोड हवा असेल तर तुम्ही थोडी जादा साखरही घालू शकता। आता याच्यामध्ये ही साखर 1 वाटी घातलेली आहे आणि ती त्यात मिक्स करून घ्यायची आहे आणि पुन्हा झाकण ठेवून मंद गॅसवरती पुन्हा
ही साखर विरघळवून त्याच्यामध्ये मुरू द्यायचं आहे. आता याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे आणि आपला हा प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे. नेहमी प्रसाद ज्यावेळी करतात त्यावेळी सव्वाच्या मापामध्ये प्रमाण घेतलं जातं, त्यामुळे इथे मी 1.25 वाटी हे प्रमाण घेतलेलं आहे. आणि अशा प्रकारे नक्की शिरा करून बघा, प्रसादाचा शिरा. आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, वसुधाच किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका स्वादिष्ट रेसिपीसह. धन्यवाद.